नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीत साई भक्तांनी अलोट अशी गर्दी केल्याचं चित्र आहे। आपण जर या दृश्यांमध्ये बघितलं तर साई मंदिर परिसरातील ही सगळी दृश्य आहेत। ज्या पद्धतीने साई मंदिराच्या दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेल्या आहेत, त्याच पद्धतीने शिर्डीतील रस्ते देखील भाविकांच्या अलोट अशा गर्दीने रस्ते फुलून गेले असून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो लाखोंच्या संख्येने साई भक्त खरं तर शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि साई नामाचा जयघोष करत सर्व भाविक जे आहेत ते आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करत आहेत। साई संस्थांकडून देखील भाविकांचं दर्शन सुकर व्हावं यासाठी जय्यत अशी तयारी आणि नियोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत साई संस्थांचे CEO गोरक्षनाथ गाडीलकर सर आहेत। सर, कसा पद्धतीचा उत्साह शिर्डीत नवीन वर्षाचा आहे आणि काय तयारी साई संस्थांकडून करण्यात आली? ओम साईराम। सर्व साई भक्तांना जे आहेत प्रथमतः नवीन वर्षाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांना जे आहे ते घरातील अत्यंत प्रिय व्यक्ती मानतात, मनापासून प्रेम करतात। त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते बाबांच्या सानिध्यात झाली पाहिजेत। बाबांचं दर्शन घेऊन आपण नवीन वर्ष सुरू करावं अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते। त्याच्यामुळे लाखो साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत। मंदिर जे आहे ते रात्रभर दर्शनासाठी खुलं होतं आणि रात्रभर पूर्ण लाईन होती आणि आज सकाळपासून सुद्धा जे आहे ते मोठ्या प्रमाणावर लाईन जी आहे ती भक्तांची आहे। सर्व व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी दर्शन लाईनमध्ये सर्व व्यवस्था आहे। दर्शनासाठी थोडा वेळ लागतोय, परंतु प्रत्येक भक्ताचं दर्शन जे आहे ते चांगल्या रीतीने होईल यासाठीचा सर्व प्रयत्न आहे। दर्शन लाईनमध्ये भक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, बिस्किट सर्व व्यवस्था जी आहेत, लहान मुलं असतील तर दुधाची व्यवस्था जी आहे ती सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। काल जवळपास जे आहे ते 71,000 साई भक्तांनी जे आहेत ते प्रसाद म्हणजे प्रसादालयामध्ये महाप्रसाद घेतलेला आहे आणि आज बी जे आहे ते जवळपास 2 लाखाच्या वर जे आहेत 2 लाखाच्या वर साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे। तुम्ही स्वतः देखील या ठिकाणी दर्शन रांगांचा आढावा घेताय, कशा पद्धतीने सगळा उत्साह साई भक्तांमध्ये देखील दिसून येतो? एकदम उत्साह, म्हणजे आज गुरुवार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे। त्याच्यामुळं बाबांचं दर्शन घेऊन आपलं नवीन वर्ष सुरुवात करावं हा मोठा आनंद जो आहे तो भक्तांच्या मध्ये असतो आणि भक्त आनंदी असले म्हणजे बाबा आनंदी असतात, आम्ही आनंदी असतो। भक्तांची सेवा हीच बाबांची सेवा असं आम्ही म्हणतो। निश्चित बघितलं तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत एक मोठं भक्तिमय वातावरण आणि जल्लोष दिसून येतोय।